तर काय शिकलो आपण? खोटं बोलायचं नाही. आपण खोटं केव्हा बोलतो? हा, आपली चूक झालेली असते आणि ती लपवण्यासाठी आपण खोटं बोलतो, बरोबर आहे. मग आपल्याला चूकच लपवायची नाहीये, ती काय करायची आपल्याला? स्वीकारायची आहे. आणि चूक स्वीकारल्यानंतर काय करायचंय? माफी मागायची आहे. म्हणजे काही गरज पडेल की खोटं बोलायची नाही. मग चला आपण आता चूक कशी कबूल करतो आपण? नाही, चूक स्वीकारताना कान पकडायचे आणि हसत हसत चूक कबूल केली, आता माफी मागायची. कशी मागायची? खोटे बोलायला लागेल का आता आपल्याला? नाही. तर आपण चूक स्वीकारलीये आणि माफी मागितलीये. पुढे काय शिकलो आपण? प्लास्टिक बॅगचा यूज करायचा नाही. कोणती बॅग वापरायची आहे? कापडी बॅग किंवा कागदी बॅग. दुकानात गेला की त्यांनी सांगितलं कागदाच्या बॅग मध्ये आम्हाला वस्तू द्या. करून जातानाच कापडी पिशवी आपण काय करायची आहे? घेऊन जायची आहे. हे आपण त्यानंतर काय शिकलो? बरोबर, झाडं तोडायचे नाही. तर काय करायचे? झाडं लावायचे. आणि झाडं लावून त्यांना वाढवायचे, जगवायचे. मग प्रत्येकाने काय करायचं? या 5 तारखेला एक झाड लावायचे. 5 मेला जागतिक हास्य योगा दिवस आहे. प्रत्येक मे महिन्याचा पहिला रविवार हा काय असतो? जागतिक हास्य दिन असतो. आणि त्यानिमित्त आपल्याला एक झाड लावायचं. ओके, चला मग आता खड्डा करूया छोटासा. झाड लावा. माती टाका, पाणी टाका. रोज त्याला पाणी टाकायचं. हे झाड जगवायचंय. ओके, त्यानंतर काय शिकलो? आता आपण आज मध्ये एक दिवस राहिला आपला शिकायचा आणि आजच्या आपण आता 2 गोष्टी शिकणार आहोत. शेवटचा दिवस आहे आज. ओके, हा गेम पण घ्यायचे. हे 2 गोष्टी शिकलो की आपण पुढे गेम घेणार आहोत. आता आपल्याला काय शिकायचं आज? तर अभ्यास. अभ्यास महत्वाचा की नाही? आपल्याला शिकून मोठं व्हायचं आहे, बरोबर आहे. मग त्यासाठी काय करायला लागतं? अभ्यास करायला लागतं. मग अभ्यास किती वेळा करायचा आहे? तर 2 वेळा अभ्यास करायचा आहे. किती वेळा अभ्यास करायचा आहे? 2 वेळा. तेव्हा ज्यांची दुपारची शाळा असेल त्यांनी सकाळी 2 तास आणि रात्री 2 तास. ज्यांची सकाळची शाळा आहे त्यांनी दुपारी 2 तास आणि रात्री 2 तास. असा 2 वेळा अभ्यास रोज करायचा. म्हणजे तुम्ही शिकणार आणि मोठे होणार. लक्षात आलं? आजचा मंत्र काय आहे? 2 वेळा अभ्यास करणे. चला घ्या मग पुस्तक, वाचा. हसत हसत लिया. चला आता दुसरं आपल्याला शिकायचं आज. ते म्हणजे आई बाबांना कामात मदत करायची. किचन मध्ये आईचं काम चालतं, बरोबर आहे. आईला छोटे छोटे काम कोण कोण मदत करतं? आई बाबांना वरती बोट करा. छान, त्याच्यासाठी टाळ्या. बाकीच्यांनी पण काय करायचंय? आई बाबांना मदत करायची. किचन मध्ये मम्मीने सांगितलं जा मला पाणी भरून दे, ग्लास पाणी द्यायचे. ती वस्तू आण, जा डबा आण, तिथनं डबा लिहायचा आहे. म्हणजे आपण आईला मदत करायची. तसं बाबांना सुद्धा. बाबा काहीतरी अभ्यास करताय, बाबाने सांगितलं एक पेन दे ग मला, पटकन पेन द्यायचा आहे. बाबाने सांगितलं ते बॉक्स आण, तो बॉक्स आणून द्यायचा आहे. ते आई बाबांना घरामध्ये काय करायचं? सध्या सुट्ट्या आहेत, बरोबर आहे. आता अभ्यास नाहीये. मग अशा वेळेस काय करायचंय? आई बाबांना घरात कामाला मदत करायची आणि गोष्टींचे पुस्तकं वाचायचे. काय करायचे? गोष्टींचे पुस्तकं वाचायचे. ओके.
झाले का सर